हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन. ॲनिव्हर्सरी तर कालच झाली, पण हे आले सकाळी आणि मग संध्याकाळी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं ठरवलं. तर त्यासाठी हे छोटंसं डेकोरेशन केलं होतं, म्हणजे एकदम शॉर्ट बट सिम्पल. आपण तुला ड्रेस बघितलेला ह्या पॅटर्नमध्येच होता ना? क्लूच ना, इकडे मामा बघा. टायमिंगला उठला. मम्मी ह्याचा मेकअप कर आता. तशी तर आमची ॲनिव्हर्सरी कालच झाली होती, पण इकडे सगळे होते, म्हणजे दीदी वहिनी सगळे आलेले होते. मग पुन्हा करायची ठरवली. पुन्हा म्हणजे ही पहिलीच ॲनिव्हर्सरी जी की आम्ही सेलिब्रेट करतोय. ह्याच्या आधीची कोणतीच ॲनिव्हर्सरी आम्ही सोबत सेलिब्रेट केली नाही. ही पण केली, म्हणजे ही लेट केली, एक दिवस लेट केली, पण निदान एक दिवस का होईना लेट सोबत होतो. त्यामुळे ही छानसं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर म्हणजे ही माझी मोठी मावशी, सगळ्या गावातल्या गावातच असल्यामुळं मग कोणताही कार्यक्रम म्हटला तर छान सेलिब्रेट होतो. मावशीला सुद्धा बोलवलं आणि बघा सुरुवात झाली. आम्ही घरातलेच होतो, त्यामुळे मग जास्त काही नाही, एक छोटासा प्रोग्राम अरेंज केला. खाली साठवू नको. त्याला काय म्हणते एकदा त्याचं एक काम तरी कुठं असं वाटलं. अशा प्रकारे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मग शिरवळमध्ये आलो, जो की हा आधीचाच थोडासा ब्लॉग आहे, पण तो मला घ्यायचाच लक्षात नाही. मग म्हटलं ठीक आहे, यामध्ये पोस्ट करून देऊयात. हे आईच्या आधीचा हा व्हिडिओ आहे आणि चांगला सेल लागलेला डायपरचा, म्हणजे तिथं मोठं शॉपच आहे, तर ते सुद्धा घेतलं. म्हणजे लागता येतच, कारण जसे त्याला दात वगैरे यायला लागले तसं मग ते जुलाब वगैरे करते. त्यामुळे मग असावेच इमर्जन्सी सोबत. डायपर तर जास्त वापरत नाही, पण घेतले.
काय रे मोदक होय ते सरळ नाही झालं का? बघू बसा आजी बसा बसा. तिला खाली नाही चालू हॅलो लोक इकडे बघ. चल बोल बोल येते येतो. इकडे 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 जायचं आपल्याला इकडे जायचं चला. नाही बघायचं इकडं. तिकडं नाही खाऊ तिकडं नाही. मी ब्लॉग बघत असतो तुमचे. आता तिकडे बघ. आता तिकडे बघ. इकडे 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 मम्मा फक्त व्यवस्थित नाही तर अडकायला नको. ती 4:30. आता माझ्याकडे 1.5 तोळ्याची आहे मॅडम. तिथली डबी त्यानंतर शिरवळमधून बाळाला हे छोटंसं डोलं घातलं. म्हणजे त्याच्याकडे 3-4 डोलं आहेत पण त्याची ज्याची सगळ्यात छोटी साईज होती ती घातलं. कारण मुलींना केव्हाही घालू शकतो पण मुलांचं तसं होत नाही. म्हणजे त्यांना ती जास्त हौस करा येत नाही. आणि मी सांगितली तू जरा दातांमुळे जुलाब वगैरे करतोय त्यामुळे तुझ्यासाठी अशा छोट्याशा पॅन्ट्स पाहत होतो पण या खूपच मोठ्या होत्या आणि गरमीसाठी ओके नव्हत्या मग नाही घेतल्या. आणि हे ॲनिव्हर्सरीच्या वेळेस जे सेलिब्रेशन केलं तर त्याचे काही केलेले फोटोज क्लिक. त्यानंतर मला एक कमेंट आहे ती क्लिअर करायची की तुम्ही घरी वगैरे जात नाही का अशी कमेंट आली. तर ते सकाळी आलते आणि हा जो काही व्हिडिओ बनलेला ना तो संध्याकाळचा बनलेला. संध्याकाळचा म्हणजे लगेचच संध्याकाळी आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं होतं. अन्नप्राशनची तयारी आणि त्यातच मग ॲनिव्हर्सरीचं पण आणलं होतं आणि सेलिब्रेशन केलं होतं. आणि जो यायचा रूट आहे ना तो आमच्या इकडचा आहे. म्हणजे जर पुणे वगैरे माहीत असेल तर तुम्हाला माहीतच असेल जो ट्रेनचा रूट आहे किंवा स्टेशन तो. त्यामुळे ते आमच्या इथूनच जायला लागतं. मग एक दिवस आले तरी लगेच काय हे करायला लागतं. म्हणजे कसं माहिती आहे का एखादं जर हे दाखवत असेल ना तर त्यात जास्त इंटरफेअर करू नका की असं असेल आणि तसं असेल किंवा तुम्ही कोणत्याही गोष्टींचं कन्क्लुजन काढू नका की हे असंच असेल आणि तसंच असेल. तर ठीक आहे ही गोष्टसुद्धा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. आता एकच दिवशी आमचे 3-4 ब्लॉग बनलेत. अन्नप्राशनचे बनलेत. त्यानंतर जावळ वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर केल्या कारण घरी जायचं होतं. सो मग त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकल्या. आता म्हणतील म्हणजे हे ब्लॉग काय मी सगळे एकाच दिवशी नाही पोस्ट करणार ना. एका दिवशी काढले म्हणजे ते माझे जवळजवळ 2 ते 3 दिवस चालतील. म्हणजे याचा अर्थ असं होत नाही की मग आम्ही 5-6 दिवस इकडे राहिलो. कोणतीही गोष्ट विचार करताना किंवा बोलताना विचार करून बोला. जसं दिसतं तसं नसतं कारण ब्लॉग हे 7 ते 8 मिनिटाचा असतो आणि तो पार्ट 1 पार्ट 2 कधी पार्ट 3 मध्ये सुद्धा जात असेल तर त्याचा अर्थ 3 दिवस तुम्ही त्यात इन्क्लूड करू नका. पार्ट 1 पार्ट 2 म्हणजेच तो एकच दिवस असतो. त्याचे फक्त वेगवेगळे पार्ट आणि वेगवेगळ्या दिवशी ते अपलोड केलेले असतात. आणि आता आमच्या गावची पण यात्रा आहे तर बघूयात गावच्या यात्रेचे ब्लॉग्स येतील. अन्नप्राशन महत्त्वाचं तसं काही एवढं नव्हतं पण जावळ महत्त्वाचं होतं. तसं जावळ काढूनच पप्पांच्या घरी पाठवलं जातं पण तेव्हा काय एवढं हे केलं नाही. मग आता हौस तर त्याला जावळ पण भरपूर वाढलेलं होतं. मग ठरवलं की त्याचं जावळ वगैरे काढून मग आपल्या घरी जावं. सो मग त्याचं जावळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ते येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तर समजूनच जाईल. तर भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारा प्रेम द्या. खूप सारे आशीर्वाद द्या.